नमस्कार, मी सर्पमित्र दिनेश गोहिल, अंबरनाथ, शिवगंगानगर। काल रात्री आमच्या घरी दोन लोक आलेत बोलवायला, बोले की आमच्या इथे साप आहे, तर जरा तुम्ही पटकन या। तर मी तसंच जस्ट निघून गेलो, फक्त स्टिक घेतली आणि 2 बिल्डिंग सोडूनच इथे गेलो। तर तिथे पाहिला खूप कचरा होता तिथे, आणि त्या कचऱ्याच्या खाली बघितलं तर तिथेही स्पेक्टेकल कोब्रा, जिथे आपण इंग्लिशमध्ये बोलतो, मराठीमध्ये आपण नाग बोलतो, त्याच्यातली पण मादी नागिन ज्याला म्हणतो, ती नागिनला बघूनच असं वाटलं की ती प्रेग्नेंट आहे। तिला खूप सावकाश सांभाळून पकडलं, व्यवस्थित रेस्क्यू करून त्याला जारमध्ये आणलं, कारण त्यावेळी जर पिशवीमध्ये टाकून आणलं असतं तर तिला त्रास झाला असता। त्यामुळे तिला जारमध्ये व्यवस्थित आणलं आणि तरी व्यवस्थित सेफ ठिकाणी ठेवलं, आणि रात्रभर प्रयत्न केला बघायला की म्हणजे अंडी दिलं की नाही वगैरे। पण रात्रभर तर काही झालं नाही, पण सकाळी पहाटे आज जवळपास 7-7:30 वाजता पाहिलं तेव्हा अंडी द्यायचं चालू होतं। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, ह्या मादीने जवळपास 26 अंडी दिले। आता या अंडीला आम्ही नैसर्गिक रीतीने, कारण ह्याला अशाच परिस्थितीमध्ये सोडू नाही शकत जंगलामध्ये, नाहीतर काय दुसरं कुत्रं मांजरं वगैरे त्यांना खाऊन टाकतात, मग त्यांचा जीवाला धोका आहे। म्हणून आम्ही जवळपास 2-1 महिने नैसर्गिक रीतीने त्याला इन्क्युबेट करून त्याचं काळजी घेणार, सांभाळ घेणार, म्हणजे त्या 26 जीवाला आम्ही वाचवून त्या जीवाला त्याच्यातून जेव्हा पिल्लं निघणार तेव्हा आम्ही त्या पिल्लांना आम्ही जंगलात सोडून येणार। आणि जे मादी आता तुम्ही जे बघताय, जे जवळपास आता खूप वीक झाली, त्या मादीला आम्ही आज संध्याकाळी किंवा सकाळी आम्ही जंगलात जाऊन आम्ही सोडून येणार। थँक्यू।